वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती। नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे पिठलं। आणि हे साधं सुद्धा पिठलं नाही, तर आपण यात कांद्याची पात वापरणार आहोत। पाथ्याचं पिठलं चवीला अगदी भन्नाट लागतं। चला तर मग याची आपण रेसिपी बघूया। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला कांद्याची पात घ्यायची आहे, ती स्वच्छ करून बारीक चिरून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ती धुवून घ्यायची आहे। आता आपण पिठलं बनवताना वापरला जाणारा ठेचा बनवून घेऊया। त्यासाठी अर्धा चमचा जिरे, 5-6 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या हे आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीचा आपला ठेचा तयार आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावर त्यात छोटा चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडायला लागल्यावर त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचाभर जिरे टाकायचे आहेत। आता आपण त्यामध्ये अर्धा चमचाभर हिंग आणि अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि जो ठेचा बनवून घेतला होता तोही आता तेलात टाकूया आणि सर्व आपण चांगलं परतून घेणार आहोत। आपली फोडणी छान परतली गेली आहे। आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली जी पात आहे ती टाकून घेणार आहोत। आता ही पातही आपल्याला 3-4 मिनिटभर चांगली परतून घ्यायची आहे। पात परतत आहे तोपर्यंत आपण आता पिठलं बनवण्यासाठी बेसन पिठाचा घोळ बनवून घेऊया। त्यासाठी एका बाउलमध्ये मी इथे बेसन पीठ घेत आहे। साधारणतः 3 चमचा भरून मी इथं बेसन पीठ घेतलं आहे आणि ते आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून त्याचा घोळ बनवून घ्यायचा आहे। यामध्ये एकदाच खूप सारं पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हा घोळ बनवून घ्यायचा आहे, म्हणजे त्यात गुठळ्याही होत नाही। बेसन पिठाचा घोळ तयार झालेला आहे। तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता, किती पातळ ठेवलेला आहे। तुम्हाला जर अजून पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी थोडंसं वाढवू शकता। त्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपलं इकडं फोडणी पूर्णपणे परतून झालेली आहे। त्यात आपण बनवलेला बेसन पिठाचा घोळ टाकून घेऊया। आता मी यामध्ये पाणी टाकत आहे। आता आपल्याला हे पिठलं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। पिठल्याला आता उकळी फुटायला सुरुवात होत आहे आणि अधूनमधून आपल्याला हे बेसन सारखं हलवत राहायचं आहे। आता आपलं बेसन पूर्णपणे शिजत आलेलं आहे, त्यावर आपण हे बुडबुडे बघू शकता। आपलं पिठलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि अगदी 5 मिनिटात हे शिजून तयार होतं। आता आपण गॅस बंद करूया, कारण आपलं पिठलं तयार झालं आहे आणि त्यावर अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ती पुन्हा पिठल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर तयार आहे आपलं कांदा पाथ्याचं पिठलं। हा पदार्थ महाराष्ट्रात घरोघरी बनवला जातो आणि तेवढ्याच अप्रतिम चवीचा हा पदार्थ असतो। या पिठल्याच्या जोडीला कांदा आणि बाजरीची भाकरी असेल तर विचारूच नका। तुमच्याही घरामध्ये हे पिठलं बनवलं जातं का, हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।